दैनिक तरुण भारतचे संपादक विजय देशपांडे यांना यंदाचा कैलासवासी ल गो काकडे स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे। देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेतर्फे यंदाचा कल्पतरुकार कैलासवासी ल गो काकडे स्मृती पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला। सोलापूरच्या दैनिक तरुण भारतचे निवासी संपादक विजय देशपांडे हे यंदाचे मानकरी ठरल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत देळेगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। गेल्या 20 वर्षापासून आमच्या संस्थेतर्फे सोलापूर शहरातील पत्रकाराला जो पत्रकार प्रामाणिकपणे काम करतो, वस्तुनिष्ठ बातम्या देतो, तर त्यांना आमच्या संस्थेचे संस्थापक असलेले संस्थेचे अध्यक्ष होते ते आणि कल्पतरू आणि आनंदवृत्त या साप्ताहिकाचे संपादक होते। त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी पुरस्कार देतो। कल्पतरुकार ल गो काकडे स्मृती पत्रकारिता पुरस्कार देऊन आम्ही सन्मानित करतो। यावर्षी या पुरस्कारासाठी संवाद तरुण भारतचे निवासी संपादक विजयकुमार धोंडेपंत देशपांडे यांची आम्ही निवड केलेली आहे। 23 वर्षापासून ते पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आहेत, याचा आपल्याला परिचय माहिती आहेच आहे। यावर्षी या पुरस्कार वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर उज्ज्वला बर्वे ज्या माध्यम संशोधक आहेत, माध्यम संशोधिका आहेत, पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये त्या जर्नलिझम म्हणजे पत्रकारिता विभागाचे प्रमुख होत्या, उत्तम वक्ते आहेत, तर त्यांना आपण पत्रकारिता कालची, आजची आणि उद्याची या विषयावर भाषण ते करणार आहेत आणि त्यांच्याच हस्ते हा पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे। त्यानंतर या समारंभाचं अध्यक्षस्थान दैनिक लोकमतचे निवासी कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी हे भूषवणार आहेत। आणि दरवर्षी आपण एका पत्रकाराचा ज्यांनी पुस्तक लिहिलेलं असेल तर त्यांचा सत्कार करतो, परंतु यावर्षी आपण पुस्तक लेखनाबद्दल दैनिक तरुण भारतचे प्रशांत माने यांना सन्मानित करणार होतो, पण त्यांचे वैयक्तिक अडचण असल्यामुळे ते बेंगलोरला चाललेले असल्यामुळं यावर्षीच ज्यांचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे आणि जे आपल्या सोलापूर म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठामध्ये विभाग प्रमुख होते डॉक्टर रवींद्र चिंचोलकर, त्यांचं राजकारण आणि पत्रकारिता हे या विषयावरचं पुस्तक मला वाटतं 3 महिन्यापूर्वीच प्रकाशित झालेलं आहे, तर त्यांचा आपण या प्रसंगी सन्मान करणार आहोत। आणि ही निवड करत असताना आपण जात, धर्म, पंथ, भाषा असा कुठल्या गोष्टीचा विचार करत नाही, केवळ गुणवत्ता, प्रामाणिकपणा, वस्तुनिष्ठ बातम्या देण्याची त्यांचा स्वभाव किंवा प्रवृत्ती हाच निकष आहे। 5,000 रुपये रोख, सन्मानपत्र, शाल आणि नॅपकिन बुके असे पुरस्काराचं स्वरूप आहे। या पत्रकार परिषदेस दत्तात्रय आराध्य, नागेश कुलकर्णी, प्रमोद जोशी, सतीश पाटील आदींची उपस्थिती होती। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर, सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।